नांदेड़ रेलवे स्टेशन के पार्सल डिपार्टमेंट में मजदूरी का काम करने वाले मजदूरों ने अपने मसाइल की यकसुई के लिए एक तंजीम कायम की है। भारतीय जनता पार्टी कामगार अघाड़ी के नाम से ये तंजीम कायम की गई है। प्रोग्राम में मेहमान खुसूसी की हैसियत से बीजेपी के शहर सदर प्रवीण साले समेत मुतादी शख्सियात मौजूद थी। भारतीय जनता पार्टी कामगार अघाड़ी के क़याम का ऐलान होते ही आज उसके नाम की एक तख्ती भी पार्सल ऑफिस के पास लगाई गई। कामगार अघाड़ी के सदर की हैसियत से गोपाल राव माड़गे का तकर्रुर किया गया है, जबकि नायब सदर की हैसियत से शेख अल्ताफ हुसैन, सेक्रेटरी मारुति कुमार मेघेकर और मुकेश भेंद्रे का तकर्रुर किया गया है। जबकि वर्किंग कमेटी में मेंबर की हैसियत से देवीदास नामेवार, काशिराम मेहत्रे, शेख इलियास, बाबू नामेवार, शेख इस्माइल, प्रेम भालेराव, शेख अकरम, अनिल सातपुते, अभिषेक माड़गे, आकाश नामेवार, तेजस माड़गे और योगेश कामड़े को शामिल किया गया है। रेलवे स्टेशन के पार्सल डिपार्टमेंट में 20 से ज्यादा अफराद काम करते हैं। ट्रेनों में पार्सल चढ़ाने और उतारने के अलावा दीगर कई अहम जिम्मेदारियां ये लोग अदा करते हैं। इन्हें हुकूमत की जानिब से जितनी सहूलतें मिलनी चाहिए वो नहीं मिल पाती। इनकी कोई तंजीम नहीं होने से इनके मुतालबात पर भी कोई ध्यान नहीं दिया जा रहा था। बार बार ये लोग अपने मसाइल को हुकूमत तक पहुँचाने की कोशिश करते रहे, लेकिन उनकी कोई सुनवाई नहीं हुई, जिसकी वजह से इन लोगों ने अब ये तय किया है कि पार्सल महकमे में काम करने वाले सभी मजदूरों की एक मुश्तरका यूनियन बनाकर इसके तहत अपने मुतालबात के लिए आवाज उठाई जाए। इसी सोच के तहत बीजेपी कामगार अघाड़ी बनाई गई है। नांदेड़ के रुकने पार्लियामेंट प्रताप पाटिल चिखलीकर ने भी कामगार यूनियन का हर तरह से साथ देने का यकीन दिलाया है। प्रोग्राम में शरीक सभी मेहमानों का कामगार अघाड़ी के जिम्मेदारान की जानिब से इस्तकबाल किया गया और उनका खैर मकदम किया गया। बीजेपी के जिम्मेदारान ने भी इस बात का भरोसा दिलाया कि उनके मसाइल के हल के लिए हर तरह से मदद करेंगे। विनंती करता हूं कि त्यांनी भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता रेल्वे जे पार्सल कर्मचारी आहेत ज्यांना सावकारी हमाल असं संबोधलं जातं, हे असंघटित कामगार होते, त्यांना संघटित करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टी करते। समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत सरकारी योजनेचा लाभ पोहोचला पाहिजे। गेल्या 3 पिढी हे लोक हे काम करत असताना यांना कुठलंही ठराविक मानधन नाही किंवा हे रेल्वेच्या पेरोलवर नाहीत। त्याच्यामुळे यांच्या कुटुंबाची उपासमार होऊ शकते। परिवारामध्ये शिक्षणाचा अभाव आहे, आरोग्याच्या सेवा पोचत नाहीत। त्यामुळे ह्यांचं संघटन झालं पाहिजे आणि संघटनेच्या माध्यमातून अशा अनेक कामगारांच्या समस्या आदरणीय मंत्री महोदयांपर्यंत, प्रधानमंत्र्यांपर्यंत गेल्या पाहिजेत। त्यामुळे जेव्हा यांनी आमच्याशी संपर्क केला तेव्हा खासदार प्रतापरावजी पाटील चिखलीकर यांच्या मार्गदर्शनात मी स्वतः व माझे सहकारी अनिल जगताप हे माझ्याकडे जेव्हा आले तेव्हा आम्ही गोपालराव मालगे, मारुतराव वाघेकर, साबेर भाई या सगळ्यांशी चर्चा करून आम्ही इथं संघटना तयार करण्याचा निर्णय घेतला। त्या संघटनेची आज अधिकृत मुहूर्तभेट आम्ही ठरवली। एका नामफलकाचं अनावरण केलं, एक अधिकृत कार्यक्रम केला आणि या भागात असलेल्या या पंचकृषीतल्या या सगळ्या कामगारांचे प्रश्न समजून घेऊन आगामी काळात ते प्रश्न सोडवण्याचा भारतीय जनता पार्टी प्रयत्न करेल। नांदेड रेल्वे पार्सल येथील सावकारी हमाल कामगार करता आम्हाला कुठली संघटना नव्हती, म्हणून आम्ही नांदेड जिल्ह्याचे खासदार आणि जिल्हाध्यक्ष प्रवीण साले, औरंगाबादचे श्री संजय किनेकर साहेब यांच्याशी संपर्क साधून कामगारांचे मुलाबाळावर जे काही संभाव्य अत्याचार अन्याय होणार आहेत याच्या वाचा फोडण्याकरता एक संघटना स्थापन केली आणि संघटना स्थापन करताना आम्हाला खासदार प्रतापरावजी पाटील चिखलीकर साहेबांनी जे सहकार्य केलं आणि संघटनेच्या येणाऱ्या पुढच्या अडचणीकरता त्यांनी जे आम्हाला सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं त्याबद्दल आम्ही त्यांचे धन्यवाद करतो। आणि यापुढे भारतीय जनता पक्षाच्या बॅनरखाली आमची संघटना जे बी काही आदेश संघटनेच्या माध्यमातून आम्हाला देण्यात येईल ते पूर्ण काटेकोरपणे पालन करू। औरंगाबाद, नांदेड, जालना, नांदेड डिव्हिजनमधले जितकीही छोट्या स्टेशनवर 2-2, 4-4 असे 4-500 कामगार आहेत आमचे, या कामगाराचे हित जोपासण्यासाठी आम्ही वाटेल ते आंदोलन करण्याच्या आणि पुढे तयारीमध्ये राहू आणि हेच अपेक्षा व्यक्त करतो की सर्व राजकीय पुढाऱ्यांनी ह्या कामगार लोकांकडे दयेच्या अधीन बघून त्यांना न्याय द्यावा ही नम्र विनंती। हम यहाँ पर नांदेड़ में जो नाम फलक का कार्यक्रम था भारतीय जनता पार्टीच्या बॅनर खाली की आम्हाला आज पूर्ण नांदेड डिव्हिजनमध्ये कमीत कमी 150-200 लोक हमाली काम करतात, पण त्यांच्या मागे कमीत कमी 500-600 लोक त्यांचे घरचे लोक त्यांच्यावर या कामावर अवलंबून आहे। पण अशी वेळ आली होती
की सगळं प्रायव्हेटेशन चालू की सिस्टीम चालू आहे, याच्या मागे आमच्या सगळ्यांची उपाशी राहण्याची वेळ आली होती आणि याच्या मागे आमच्या घराचे पण प्रश्न उपाशीचे आले होते. तरी आम्हाला औरंगाबादहून आमचे खासदार केंद्रीय मंत्री अपने भागवत कराड साहेब, माननीय शहराध्यक्ष केनेकर साहेब आणि नांदेडचे खासदार प्रतापराव चिखली पाटील साहेब आणि परवीन साले साहेब यांच्याकडे आम्ही आमच्या मागण्या घेऊन गेलो आणि त्यांनी आमच्या मागण्या सोडवलं म्हणजे आमची जी मागणी होती ती मागणी आम्ही नांदेडचे चिखलीकर साहेब यांच्याकडे गेलो. तर नांदेडचे चिखलीकर साहेबांनी आमची समस्या होती ती सगळी ऐकून घेतली व आम्हाला सांगितलं तुम्ही दिल्लीला माझ्यासोबत चला. दिल्लीला गेल्यानंतर मी तुम्हाला रेल्वे मंत्री पियुष गोयल साहेब यांच्यासोबत तुम्हाला तुमची जी पण प्रॉब्लेम आहे तर तुमचे निवेदन त्यांना तुम्ही द्या, तुमचे प्रॉब्लेम आम्ही त्यांच्याकडे सॉल्व करू. तर साहेबांनी आम्हाला दिल्लीला घेऊन गेले. तिथं आम्हाला जशी त्यांची घराची सोबत आम्हाला सोबत डायनिंग टेबलवर आम्हाला सोबत जेवायला सोबत बसवलं. आम्हाला पूर्ण जितकी बी आमची प्रॉब्लेम होती तिथं दिल्लीला घेऊन आम्हाला आमची सॉल्व केली. असे नेते आहे. तरी आम्ही मग ठरवलं की आम्हाला आता जे पण मागणी आहे, आमचे जे पण काम आहे आता या भारतीय जनता पार्टीच्या बॅनरखाली आम्हाला करायचे आहे. म्हणून आम्ही औरंगाबादमध्ये पण याची शाखा ओपन केलेली आहे, भारतीय जनता पार्टी कामगार आघाडी. आणि आता नांदेडमध्ये पण आज याचा आज 16 झालेला आहे सगळ्याचा पार्टी ओपनचा. आमची हीच मागणी आहे की आता हे सगळे जितने बी राजकीय लोक आहे हे आमच्याकडे बघावे आणि आमचे जे प्रॉब्लेम आहे ते सॉल्व करावे.